लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमध्ये जागृतीज फाउंडेशनचा 3रा वर्धापन दिन आणि आदर्श महिला सन्मान पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय। कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली। यावेळी कर मन लगन फेम अभिनेत्री पूनम साबळे, माजी सभापती अरविंद काशीराम सोनवणे, निवृत्त गटविकास अधिकारी लालू पावरा, खनिजदार निंबा अमृतकर, संचालक ज्ञानेश्वर बरकले, अभिनेत्री हर्षाली भोसले, अभिनेत्री आरती जैन, देवयानी आहेर, अर्चना कुरविनकोप आणि गौरी धात्रक यांची प्रमुख उपस्थिती होती। सर्वप्रथम तर नमस्कार नाशिककर, मी आरती जैन, ॲक्टर अँड मॉडेल। जागृती फाउंडेशनतर्फे आज मला इथं आयोजन म्हणून बसवलं होतं। आजचा हा प्रोग्राम अतिशय उत्तम आणि अतिशय सुंदर आणि शांततेत झालेला आहे। कोणी गोंधळ न करता आजचा हा प्रोग्राम आमचा पार पडला आहे। तर आम्ही 101 महिलांना पुरस्कार दिला, त्यात 11 पुरुष वेगळे होते, त्यांनासुद्धा आम्ही पुरस्कार देऊन इथे सत्कार केला आहे त्यांचा। आणि आमचे प्रमुख अतिथी हर्षाली भोसले मॅडम आणि पूनम ताई हे आम्हाला लाभले, तर त्यांचे पण खूप खूप आभार। आणि सर्वप्रथम जागृती फाउंडेशनचे अध्यक्ष ललिता ताई यांची तब्येत ठीक नसताना सुद्धा ताईंनी ताईची तब्येत ठीक नसताना सुद्धा ताईंनी अतिशय सुंदर आणि ताईंनी एवढं काम केलं आहे ना की खरंच ताई तुला प्राऊड ऑफ यू आणि थँक्यू सो मच। आज आमच्या संस्थेला 3 वर्ष पूर्ण झाले। मी अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आमची 30 वर्षसुद्धा पूर्ण झाले तरी आमची युनिटी अशीच असणार आहे। थँक्यू सो मच नाशिककर। मला तर खूप छान वाटलं आणि मी पहिल्यांदा एवढा वेळ कार्यक्रमाला थांबली। सर्वप्रथम मी ललिता मॅम आणि प्रशांत दादाला धन्यवाद बोलते की तुम्ही मला या कार्यक्रमाला बोलवलं आणि मला छान अशी प्रिपरेशन दिलं तुम्ही। खूप सुंदर मला तर हा कार्यक्रम खूप आवडला, खूप छान। त्यांची टीम पण खूप छान आहे आणि त्यांनी कार्यक्रम पण खूप छान केला। मॅमची तब्येत बरी नसताना पण त्यांनी हँडल केलं सगळं, मला खूप छान वाटलं। आणि त्याचबरोबर मी आरती ताईचे पण आभार मानते की तिने मला इन्व्हाइट केलं। खूप सुंदर, सगळ्या महिला खूप छान होत्या आणि ओके। हां, तर आज जागृती फाउंडेशनचा 3रा वर्धापन दिन होता। तर माझी अशी इच्छा आहे की इथून पुढे पण त्यांनी अनेक वर्ष हा प्रोग्राम करावा आणि आम्हाला पण बोलवावं अशी मी विनंती करते। थँक्यू। या कार्यक्रमात समाजासाठी कार्य करणाऱ्या 101 महिलांना ट्रॉफी, सर्टिफिकेट आणि आकर्षक भेटवस्तू देऊन गौरवण्यात आलंय। तसेच 11 जनसेवकांचा सन्मानही करण्यात आलाय। कार्यक्रमादरम्यान शरयू शेळके आणि शरण्या शेळके यांनी मराठी गीतांवर नृत्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली आहे। जागृतीज फाउंडेशनचा आज खरं तर 3रा वर्धापन दिन होता आणि त्या वर्धापन दिनासाठी आज गेल्या 1 महिन्यापासून आमच्या नियोजन कमिटीने जे काही परिश्रम घेतले त्यांचे खरं तर सगळ्यात पहिले मनपूर्वक आभार मानते। आज एक बी लावलं होतं आणि त्या बियाचं आज 11 ठिकाणी वटवृक्षात निर्मांतर झालेलं आहे। सांगायला नक्कीच आनंद होतो की यापुढेही आम्ही प्रत्येक वटवृक्षाची फांदी ही अजून दूर कशी पसरेल यापर्यंत फोकस करू। महिलांसाठी काय कार्यक्रम आपण घेत असतो? महिलांसाठी आम्ही वर्षातून खरं तर 3 स्टेज शो घेत असतो, एक महिला दिन, मातृदिन आणि मंगळागौर। महिला दिनाला आम्ही ज्या महिला खरंच तळागाळातून काम करतात त्यांनाच आम्ही पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो। मातृदिनाला ज्या महिला खरंच आज अगदी तळागाळातून आपल्या आईला सांभाळ करतात किंवा सासूचा सांभाळ करतात त्यावेळेला मातृदिनाचा सन्मान होतो। आणि मंगळागौर हा आपला पारंपरिक खेळ आहे म्हणून आम्ही मंगळागौर पण साजरी करतो। या कार्यक्रमाला येण्या अगोदर मला असं वाटत होतं की ऐसे छोटासा कार्यक्रम असेल, पण इथे जेव्हा मी आलो आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती बघितल्यानंतर इतका आनंद वाटत होता की आणि सरांनी अशी माणसं निवडली की ज्यांना पुरस्कार दिला ते पुरस्कारचे खऱ्या अर्थाने पुरस्कारती होते, नुसतं आणून त्यांचा पुरस्कार स्वीकार नाही केला। आणि हा आनंद मलाच नाही देणाऱ्याला पण झाला आणि घेणाऱ्याला पण झाला आणि हा आनंद देणारा असा सोहळा जेव्हा होतो त्यावेळेला एक वेगळा आनंद होत असतो। आणि साळुंके सर असेल, आमच्या भगिनी ताईसाहेब असतील, त्यावर हे आमचे बच्चू परिवार असेल, यांनी प्रचंड मेहनत घेतली 3-4 तास
आणि विशेष करून इथे बसणारा प्रत्येक वर्ग त्याला घरातला कार्यक्रम म्हणून बसलेला होता. मी कधी कधी काही कार्यक्रमांना जातो तर आळस देण्यापासून तर उठून जाण्यापर्यंत तर पळून जाण्यापर्यंत प्रत्येकाची मार्ग चुकून जाण्याचा प्रयत्न असतो. पण सरांनी आणि आमच्या या सगळ्या परिवाराने काय जादू केली असेल, इथे बसलेला प्रत्येक माणूस कार्यक्रम संपलाच नाही पाहिजे, कार्यक्रम पुन्हा चालूच राहिला पाहिजे अशा ह्या भावना प्रत्येकाच्या होत्या. आणि त्याबरोबर आमच्या या मराठी ऐराणी माता त्यांनी ते गाणं नृत्य सादर केलं, त्याच्यातून आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आला. संस्थेचे संस्थापक प्रशांत शेळके यांनी गेल्या 3 वर्षातील कार्याचा आढावा सादर केलाय. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलिमा शेळके, गायत्री नवघिरे, छाया कोठावदे, पल्लवी फगरे, अनिता शिरोडे, प्रतिभा गायकवाड, डॉक्टर नीलम कुमावत, ज्योती बोरसे, मयुरी नवले, सुधीर बेणकुळे, शिवाजी दुर्जड, मयूर फगरे, रत्नाकर आहेर आणि आसिफ मनसुरी यांचे सहकार्य लाभले. आजच्या कार्यक्रमाबद्दल सांगायचं झालं तर बघा, आम्ही वर्षातून जसं ताईंनी सांगितलं 3 उपक्रम जे आहेत सांस्कृतिक उपक्रम घेतो, परंतु आजच्या उपक्रमाबद्दल सांगायचं झालं तर खरोखर एक वेगळा उपक्रम म्हणता येईल. कारण आम्ही तृतीय वर्धापन दिन आणि सोबतच महिला सन्मान सोहळा, त्यासोबतच 11 जनसेवक पुरस्कार देण्यात आलेले आहे की ज्या माध्यमातून आमच्या संस्थेला वेळोवेळी मदत करणारे माझे म्हणजे पाठीराखे किंवा एक जे दाजी लोक आहेत त्यांचे मनपूर्वक धन्यवाद की तुम्ही जो पाठिंबा देताय किंवा तुम्ही जो सहकार्य करताय त्यामुळेच ह्या गोष्टी शक्य आहे. कारण ही जी संस्था आहे ती माझी एकट्याची नाही आहे, तुम्हा सर्वांची आहे. आणि सांगायला एक आनंद वाटेल की बघा, जेव्हा या कार्यक्रमाची रूपरेषा ठरली आणि तयारीची वेळ आली तर त्यावेळेस काही गोष्टी अशा होत्या की मार्च महिना होता, माझं स्वतःचं कामाचं अत्यंत बिझी शेड्यूल असतानाही आम्ही सर्व गोष्टी जुळवून आणल्या आणि कार्यक्रम यशस्वी केला. खरोखर त्या गोष्टीचा अभिमान वाटतो आणि यापुढेही असे कार्यक्रम करण्याची सर्व भगिनी सर्व बंधू आम्हाला संधी द्यावी आणि आमच्या सहकार्यात तुम्ही उपस्थित राहावं हीच विनंती आहे. धन्यवाद. एकूणच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करत जागृतीज फाउंडेशनने समाजात प्रेरणादायी संदेश दिलाय. दीपक पगारे, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.